सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होते. जास्त UPI वापरलं तर क्रेडिट स्कोअर कमी होतो. फोन पे किंवा गुगल पे, पेटीएम वरनं तुम्ही पैसे पाठवले की सिबिल स्कोअर जो आहे तो तुमचा घसरतो. दररोज UPI पेमेंट करणाऱ्या लोकांना लोन मिळत नाही असे अनेक दावे या पोस्टमध्ये केलेले आहेत. काही लोक तर इतके घाबरलेत की त्यांनी छोट्या छोट्या पेमेंटसाठी देखील UPI वापरायचं बंद केलं. पण खरंच असं होतं का हो? की हा फक्त एक गैरसमज आहे. एकदम डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत, कारण विषय गंभीर आहे. कारण UPI तर आपण रोजच वापरतो. चहा प्यायला गेलो, बाकी काय बाबा सरबत घेतलं, अजून काय केलं तर UPI वापरतो. मग हा जो विषय आहे तो पैसा पाणी तुम्हाला सोपं करून सांगतं. त्यामुळे आपल्यापैकी ज्या पैसा पाणी फॅमिलीने अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा, मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता मी म्हटलं तसं आपण रोज किती वेळा UPI वापरतो याचा तुम्ही विचार करा. सकाळी आपण चहावाल्याकडे गेलो, त्याचे पैसे UPI ने देतो. दुपारी जेवायला गेलो, त्याचे पैसे UPI ने देतो. रात्री पुन्हा काय बाबा सामान घ्यायचं असेल, भाजी घ्यायची असेल, त्याचे पैसे UPI ने देतो. या सगळ्यासाठी UPI आता आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालाय. इतका की आता खिशामध्ये जर कॅश आपण पहिले तर कॅरी करत नाही, नसली तरी त्याचं काही वाटत नाही. पण त्याचा परिणाम UPIचा खरोखर क्रेडिट स्कोअरवर होतो का ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर सिबिल स्कोअर म्हणजे काय ते थोडक्यात पाहूयात. काही लोकांना माहिती नसेल. ही एक 3 आकडी संख्या असते. 300 ते 900च्या दरम्यान असते. ही संख्या तुम्ही पैसे उसने घेतल्यानंतर ते पैसे वेळेत परत करता का याची माहिती देणारा हा एक आकडा असतो. हा स्कोअर जितका 900च्या जवळ असतो तितकं तुम्ही बँकेच्या दृष्टीने विश्वासू व्यक्ती ठरता. बहुतेक बँका 750 पेक्षा जास्त स्कोअर असलेल्या लोकांना चांगल्या व्याज दराने कर्ज देतात. हा स्कोअर जर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळायला त्रास होतो किंवा जास्त व्याज दर तुम्हाला लावला जातो. आता हा स्कोअर कसा ठरतो हा एक प्रश्न राहतो उपस्थित. मुख्यतः 4 गोष्टी या स्कोअरला कारणीभूत असतात. तुम्ही EMI क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर भरता का? तुम्ही क्रेडिट कार्ड किती वापरता? तुमची क्रेडिट हिस्ट्री किती जुनी आहे आणि तुम्ही किती वेळा नवीन कर्जासाठी अर्ज केला आहे? लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही कुठेही किती वेळा UPI ट्रान्झॅक्शन केली आहेत याचा उल्लेख आलाय का? तर नाही. मग UPIचा सिबिल स्कोअरशी थेट संबंध आहे का? सगळ्यात आधी एक गोष्ट आपण स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. आपण रोज गुगल पे वापरतो, फोन पे वापरतो, पेटीएम किंवा भीम या UPI ॲप्सवरनं जे काही पेमेंट करतो ते बहुतांश वेळा आपल्या बँक अकाउंट मधनं जातं. म्हणजे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जे पैसे असतात ते डेबिट होतात, समोरच्याच्या खात्यामध्ये त्वरित जातं. यामध्ये कुठेही तुम्ही कर्ज घेताय का? कुठेही क्रेडिट कार्ड वापरताय का? मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवहारांची माहिती जी आहे थेट सिबिल किंवा इतर क्रेडिट ब्युरोकडे कर्ज व्यवहार म्हणून रेकॉर्ड होते का? तर नाही. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही आहे. म्हणजे सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं झालं तर जर तुम्ही फक्त तुमच्या बँक खात्यातले पैसे वापरून UPI पेमेंट करत असाल तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम होत नाही. ना तुमचा स्कोअर वाढतोय ना तो कमी होतोय. मग आता पुन्हा तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल की बाबा लोक एवढे पॅनिक का झाले? खरोखर UPI मुळे सिबिल स्कोअर कमी होत नाही हे तुम्ही सांगताय, मग लोक का पॅनिक झाले? याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये UPI ने काही नवीन फीचर्स आणले. उदाहरणार्थ रुपे क्रेडिट कार्ड ऑन UPI क्रेडिट लाईन सारख्या सुविधा. इथे लोकांचा गोंधळ होतो. एक उदाहरण बघूया. तुम्ही दुकानातनं 500 रुपयांचं सामान घेतलं, तुमच्या बँक अकाउंटमध्ये 500 रुपये आहेत, तुम्ही UPI वापरलं, पैसे दिले. हा साधा व्यवहार आहे. याचा सिबिल स्कोअरशी कुठेही संबंध नाही, कारण तुमच्या बँक अकाउंट मधले पैसे दुकानदाराच्या बँक अकाउंट मध्ये गेलेले आहेत. कुठेही कर्ज घेतलेलं नाही. पण आता UPI ला तुमचं रुपे क्रेडिट कार्ड तुम्ही लिंक केलेलं आहे असं समजा. म्हणजे पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधनं जात नाही तर क्रेडिट कार्ड मधनं जात आहेत. तर तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे खर्च करताय का? नाही. तुम्ही बँकेनं दिलेली क्रेडिट लिमिट वापरताय. आता हा व्यवहार जो आहे तो क्रेडिटच्या अंतर्गत येतो, कर्जाच्या अंतर्गत येतो. बँक तुमच्या वापराची माहिती क्रेडिट ब्युरोला पाठवू शकते का? नक्की पाठवू शकते. इथे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतोय. पण लक्षात घ्या, इथे सुद्धा UPI मुळे स्कोअर कमी होतोय का? नाही. तर क्रेडिट कार्डच्या चुकीच्या वापरामुळे स्कोअर कमी होतोय. आता तुम्ही पुन्हा एकदा नीट समजून घ्या. जर तुम्ही UPI द्वारे जोडलेलं क्रेडिट कार्ड वापरत असाल, त्याचं बिल जर तुम्ही वेळेवर भरलेलं नाही, EMI जर त्याचे थकवले, वारंवार त्या लिमिटच्या वर जाऊन खर्च केला, मिनिमम ड्यूज भरत राहिला, तर तुमचा क्रेडिट स्कोअर नक्की कमी होतो. म्हणजे दोष UPIचा आहे का? नाही. दोष आहे क्रेडिट वापरण्याच्या पद्धतीचा. ते क्रेडिट वापरण्याची लिमिट जी आहे ती वापरण्याची पद्धत कोण ठरवतंय? तुम्ही ठरवता. म्हणजे दोष तुमचा आहे. भारतातील क्रेडिट स्कोअर मुख्यतः काही गोष्टींवर चालतो. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट हिस्ट्री. तुम्ही कर्जाचे हप्ते, EMI, क्रेडिट कार्डचे पैसे वेळेवर भरलेत का? दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन रेशो. म्हणजे तुमची उपलब्ध क्रेडिट लिमिट किती आणि त्याचा वापर कसा करताय तुम्ही. उदाहरणार्थ आधी सांगितलं तसं कार्डची लिमिट ₹1,00,000 आहे. तुम्ही जर महिन्याला सातत्यानं 90,000 वापरत असाल
तर बँकेला असं वाटू शकतं की बाबा हा जास्त क्रेडिट लिमिट वापरतोय, क्रेडिटवर जास्त अवलंबून राहते, तुम्ही त्यांच्यासाठी रिस्क ठर. तिसरी गोष्ट म्हणजे नवीन कर्जासाठी वारंवार अर्ज करायचा. आणि चौथी गोष्ट म्हणजे जुनी क्रेडिट हिस्ट्री. आता या सगळ्यामध्ये युपीआय ट्रान्झॅक्शनचा कुठेही संबंध नाही. म्हणून मी रोज 20 वेळा युपीआय वापरतो म्हणून माझा सिबिल स्कोअर कमी झाला, हा जो दावा आहे तो चुकीचा आहे. इथे सुद्धा एक ट्विस्ट आहेच आहे. काही फिनटेक ऍप्स आता आलेले आहेत, ते काय करतायत की ते बाय नाऊ पे लेटर म्हणजे BNPL अशा सुविधा युपीआय बरोबर देतात. म्हणजे काही ऍप्स काय करतायत की तुम्हाला आधी खर्च करायला सांगतात, नंतर ते पैसे भरा असं सांगतात. अनेक लोकांना काय वाटतं की बाबा ही सुविधा आपण छोट्या खर्चासाठी सुद्धा वापरूया. चहा पिला, शॉपिंग केलं, फूड डिलिव्हरी ऑर्डर केली, पेट्रोल भरलं, अशा गोष्टींसाठी सुद्धा लोक बाय नाऊ पे लेटर करतायत. पण ही सुविधा ग्राहकांसाठी धोकादायक आहे, कारण तुम्हाला असं वाटतंय की बाबा तुम्ही साधं युपीआय वापरताय, पण प्रत्यक्षात तुम्ही एक छोटंसं कर्ज घेतलेलं असतं. ते जर वेळेवर भरलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या थेट क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. अनेकांना हे लक्षात सुद्धा येत नाही की आपण कर्ज घेतलंय. ऍपवर तुम्हाला पे लेटर दिसतं, तुम्ही तिथे क्लिक करता. बॅकएंड मध्ये काय होतं की एक NBFC सक्रिय असते किंवा एखादी बँक असते, ती तुमच्या नावावर एक क्रेडिट अकाउंट उघडते. मग एखादं पेमेंट मिस झालं तर ड्यू डेट विसरली तर सिबिल रिपोर्टमध्ये तुम्हाला ते निगेटिव्ह रिमार्क जाऊ शकतो. हे अगदी छोट्यातल्या छोट्या रकमेसाठी सुद्धा होतं. त्याचा परिणाम मात्र फार वाईट होतो. त्यामुळं सोशल मीडियावर तुम्हाला अर्ध सत्य सांगितलं जातं. काही लोकांचा स्कोअर खरोखर कमी झाला, पण त्याचं कारण युपीआय नव्हतं, कारण होतं युपीआय सोबत वापरलेलं क्रेडिट. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, मग युपीआय वापरून क्रेडिट स्कोअर वाढू शकतो का? तर युपीआय वापरून क्रेडिट स्कोअर वाढत नाही, त्याचा कुठेही संबंध नाही. कारण सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी तुमच्याकडे मुळात क्रेडिट हिस्ट्री असणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही कर्ज घेतलेलं आहे किंवा क्रेडिट कार्ड तुम्ही वापरताय, इतर काही तुम्ही प्रॉडक्ट क्रेडिटवर घेतलेले असतील तर ते वापरलेलं असणं आवश्यक असतं. जर तुम्ही फक्त सेव्हिंग अकाउंटमधनं युपीआय वापरत असाल तर तुमचं पेमेंट डिसिप्लिन दिसेल, पण त्याचा सिबिल स्कोअर मध्ये तुम्हाला थेट फायदा होतोय का? नाही. सध्या काही नवीन मॉडेल्सवर काम सुरू आहेत. काही पुन्हा एकदा फिनटेक कंपन्या ज्या आहेत त्या डिजिटली पेमेंट हिस्ट्री तुमची चेक करतात आणि मायक्रो लोन्स किंवा स्मॉल तिकीट लोन्स त्याला म्हणतात, ते देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतात. पण अजून भारतामध्ये युपीआयचा वापर बऱ्यापैकी चांगला केला आहे म्हणून सिबिल स्कोअर वाढतो असा कुठलाही नियम नाही. सरकार असं कुठेही नमूद करत नाही, कुणीही हे सांगितलेलं नाही अधिकृतरित्या. एक गोष्ट अनेकांना माहिती नसते, बँका तुमच्या अकाउंट मधला कॅश फ्लो बघू शकतात. तुमच्या खात्यामध्ये किती पैसे येतात, किती जात आहेत, खर्च किती होत आहेत, व्यवहार तुमचे जे आहेत ते नियमितपणे होत आहेत का, हे तुम्हाला कर्ज मंजुरीच्या वेळी उपयोगी पडतं. कारण कुठेतरी युपीआय ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुमची आर्थिक शिस्त जी आहे ती काही प्रमाणामध्ये दाखवते, पण क्रेडिट स्कोअर तो आहे का? नाही. क्रेडिट स्कोअर, युपीआय हिस्ट्री हे दोन वेगवेगळे विषय आहेत. समजा किरण नावाचा एक व्यक्ती आहे, बरोबर, त्याला महिन्याला 60,000 रुपये पगार आहे, रोज युपीआय वापरतो, पण त्याच्याकडे कुठलंही कर्ज नाही, त्याच्याकडे कुठलंही क्रेडिट कार्ड नाही, त्याचा सिबिल स्कोअर जो आहे तो मर्यादित असू शकतो किंवा कमी असू शकतो. दुसरीकडे अमोल नावाचा एक मनुष्य आहे, तो युपीआय कमी वापरतोय पण क्रेडिट कार्ड त्याच्याकडे आहे, त्या क्रेडिट कार्डचं बिल तो वेळेवर भरतोय, एक लोन चालू आहे, त्याचा EMI तो कधीही चुकवत नाही, क्रेडिट युटिलायझेशन तो 20-30% ठेवतो, म्हणजे कमी ठेवतो. त्याचा स्कोअर जो आहे सिबिल स्कोअर तो जास्त असू शकतो आधीच्या व्यक्तीपेक्षा. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, युपीआयचा वापर, क्रेडिट स्कोअर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी हा एक प्रश्न उपस्थित राहतोय. जर तुम्ही फक्त बँक अकाउंट मधनं युपीआय वापरत असाल तर कुठलीही भीती बाळगू नका, बिनधास्त वापरा. पण जर तुम्ही युपीआय ला लिंक क्रेडिट कार्ड असेल किंवा बाय नाऊ पे लेटर, क्रेडिट लाईन, इन्स्टंट क्रेडिट अशा सुविधांवर क्लिक करत असाल आणि वापरत असाल तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक बिल तुम्ही वेळेत भरलं पाहिजे. क्रेडिट लिमिट पूर्ण वापरू नका, वारंवार छोटे क्रेडिट प्रॉडक्ट घेऊ नका, कारण इथे एक चूक झाली तर त्याचा परिणाम तुमच्या थेट सिबिलवर होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, सोशल मीडियावर आलेली प्रत्येक माहिती खरी असतेच असं नाही. एका व्यक्तीचा स्कोअर कमी झाला म्हणजे तो सगळ्यांचा कमी होणार असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातले पैसे वापरून साधं युपीआय वापरत असाल तर युपीआय मुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत नाही. हे आता मी याच व्हिडिओमध्ये 4थ्यांदा-5व्यांदा सांगतोय, तो वाढतही नाही. पण युपीआय सोबत क्रेडिट कार्ड, पे लेटर, बाय नाऊ पे लेटर, क्रेडिट लाईन वापरत असाल, पेमेंटमध्ये चुका करत असाल तर अप्रत्यक्षपणे त्याचा तुमच्या स्कोअरवर परिणाम होत असतो. समस्या युपीआय मध्ये नाही, समस्या क्रेडिट वापरण्याच्या पद्धतीत आहे. म्हणून पुढच्या वेळी कुणी जर म्हणालं की भाऊ युपीआय वापरू नको, सिबिल खराब होतो, तर त्याला म्हणावं की असं काही नसतं. त्याला सुद्धा शिकवा, हा व्हिडिओ त्याला दाखवा आणि त्याचं सुद्धा प्रबोधन करा की बाबा असं नसतं. युपीआय जे आहे ते बँकेच्या अकाउंटमधनं जात आहे, मी क्रेडिट लाईन वापरत नाहीये, बाकी
बाकी तुम्हाला आणखी काही व्हिडिओ बघायचे असतील तर पैसा पाणीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर त्याचे नोटिफिकेशन मिळतील. ते व्हिडिओ बघा. तुम्ही व्हिडिओ बघितले तर सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याने आम्हाला हुरूप येतो, प्रोत्साहन मिळतं, आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला चांगली एनर्जी मिळते. त्यामुळे असंच प्रेम आमच्यावर करत राहा. धन्यवाद.